तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद. आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदयात्रा संपन्न. देशभक्ती, राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला तिरंगा पदयात्रा आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या तिरंगा पदयात्रेत माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, विविध सामाजिक संस्था संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. हातात तिरंगा ध्वज घेऊन सहभागी झालेल्या सगळ्यांनी देशभक्तीपर घोषणा देत संपूर्ण परिसरात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत केली. पदयात्रेदरम्यान भारत माता की जय, वंदे मातरम, जय हिंद अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना आणि जवानांना अभिवादन केले. यावेळी आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी तिरंगा पदयात्रेत हातात तिरंगा ध्वज घेऊन सहभागी होत राष्ट्रध्वजाला अभिवादन केले. देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी पार पाडावी, तसेच देशाच्या विकासात युवकांनी सक्रिय योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केलं आहे. सदरील पदयात्रेमध्ये माननीय मकरंद देशपांडे, संघटन पश्चिम महाराष्ट्र महामंत्री, भाजपा सांगली जिल्हा अध्यक्ष प्रकाश ठंग, सांगली जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा स्वाती खाडे, सरचिटणीस धनंजय कुलकर्णी, मिरज हायस्कूल मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे सर, बाबासाहेब आळतेकर, सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. माजी सैनिक, विद्यार्थी, सामाजिक संस्था, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिकांच्या मोठ्या सहभागामुळे तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संपूर्ण पदयात्रेत देशभक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. पदयात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी सहभागी सर्व माजी सैनिक, विद्यार्थी, संस्था, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांचे आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी मनपूर्वक आभार मानले. घर घर तिरंगा आणि प्रत्येक तालुक्यातून तिरंगा रॅली हा एक उपक्रम आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी हा संदेश दिला. खाली त्या पद्धतीनं आज महत्वाची गोष्ट की घर घर तिरंगा आजपासून ते 50 तारखेपर्यंत आम्ही सांगितले, आदेश दिले, विनंत्या केले. आपल्या घराला आज झेंडा लावायचा, तो 15 तारखेपर्यंत ठेवायचा आहे. आणि त्याच पद्धतीनं आज घर घर तिरंगा आणि रॅली, तिरंगा रॅली ही आज दिवस संपन्न झाली. त्या तिरंगा रॅलीत बऱ्याच शाळा, संस्था, सगळे ज्येष्ठ नागरिक, सगळे आदरणीय महिला मोर्चाचे अध्यक्ष आणि बाकी सगळे आमचे नगरसेवक, सगळे कार्यकर्ते, देशपांडे असतील, खेंडे असतील, अर्जुन असतील आणि आपले सगळे आणखी बरेच लोक आपले आमचे अध्यक्ष आहेत, अण्णा, असे सगळे बरेच सगळे इथं उपस्थित आलेले आहेत. माजी सैनिकांची मोठी संख्या आज इथं उपस्थित दाखवते आहे. राष्ट्राचं प्रेम त्यांच्या माध्यमातून सगळ्या जनतेला मिळतं. त्यावेळी दिसणं ही रॅली, भव्य रॅली आज इथं संपन्न झाली. अगदी सर्व रॅलीत आलेले आमचे मलखांब, आम्ही एका टेम्पोवरती एक मलखांब लावला होता. मलखांबच्या मुलांनी थोडा 1.5 तास पुस्तकावर केली आणि हे वेगळं वातावरण तयार केलं. त्यामुळे त्यांनाही धन्यवाद देतो. सर्व विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना, सर्व कार्यकर्ते बंधू बहिणींना, सर्व ज्येष्ठ नागरिकांना, माजी सैनिकांना, सगळ्यांना आम्ही धन्यवाद देतो की आपण हा रॅलीची शोभा वाढवली. असंच प्रेम, राष्ट्रीय प्रेम असंच वाढवत जाऊया एवढीच आपल्याला विनंती करतो. सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. धन्यवाद. अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.